झालंय आता तर कागदावर तर 15 उमेदवार आहेत. कळेल संध्याकाळपर्यंत किती आहे. पण काँग्रेस सोबत जे तुमचं होतं त्याच्यात मिटलेलं आहे. अगदी महाआघाडी काय काय त्याच्यावर महाआघाडीचे उमेदवार म्हणून माननीय अंबादास दानवे यांचा फॉर्म पण भरण्यात काय अटी शर्तींवर ठरलंय कुठलीच अटी हा पण असं कळतंय ऐका पुढच्या ज्या काही निवडणुका असतील मग परिषदेच्या असतील राज्यसभेच्या वगैरे असतील या बाबतीमध्ये व्यवस्थित चर्चा प्रदेश पातळीवर आणि उच्च शीर्षस्थ नेतृत्वामध्ये होऊन ते व्यवस्थित सगळं केलं जाईल. पण असं कळतंय की 2 विधान परिषदेची जागा आणि 1 राज्यसभेची याच्यावर एक ठरलेलं आहे की 1 जागा राज्यसभेची जर काँग्रेसला दिली तर 2 जागा तुमच्याकडे असतील असं काय ठरतंय त्याच्यामधलं परम्युटेशन कॉम्बिनेशन जरा तुम्ही जरा विचार करून बघा किती होत आहेत त्या कळलं का त्यामुळे ते व्यवस्थित होईल. धन्यवाद. तर हे होते अनिल देसाई आणि अरविंद सावंत. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेससोबतची चर्चा पूर्ण झालेली आहे आणि सर्वानुमते असा निर्णय झालेला आहे की अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यायचा आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह विनोद तळेकर, NDTV मराठी, मुंबई.